देशमुख, मोहगावचा आहे. आम्ही मोहगावमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून गावामध्ये सेंद्रिय शेती, शिक्षण असेल, आरोग्य असेल, असं धार्मिक विषय असेल, बरेच कार्यक्रम गावात आम्ही घेत असतो. त्यामध्ये आमचे ग्राम समिती आहे. तर गावामध्ये आम्ही प्लास्टिक मुक्ती हा विषय पण मागच्या वर्षीच एक सुरू केला सगळ्या गावातील गावकरी मिळून. आणि आम्ही गावातील सगळे तरुण मिळून कोरोनामध्ये एक लायब्ररी देखील सुरू केली, ती वाचनालय, ते पण आमचं सुरू आहे. आणि आमचं बारीपाडा, चावडीपाडा, मोहगाव एक वनधन केंद्र सुरू आहे. वनधन केंद्राचं मोहगावमध्ये ऑइल एक मशीन बसवलेलं आहे. आणि आम्ही तिन्ही गावामध्ये पत्रावळी मशीन देखील बसवले आहेत. आणि ते पळसाचे पत्राचे पानं आम्ही बनवत असतो. त्यामध्ये शबरी नॅचरल असं आमचं प्रोडक्ट पण आहेत. मोहाचं ऑइल असेल, मोहापासनं मोहा मनुके असतील, मोहाच्या तेलापासून साबण बनवलेले, मॉइश्चरायझर्स आहे, असं विविध आम्ही चॉकलेट असतील मोहाचे, जवळपास 6 प्रकारे प्रोडक्ट तिघी गावामध्ये बनवले जातात. एक चांगल्या प्रकारे असं आम्हाला एक रोजगार निर्मिती देखील होत आहे. असं ह्याच दिशेने आम्ही एक बारीपाड्यावरती पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच आता आम्ही गेल्या 2-3 दिवसात व्यसनमुक्ती एक कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये पूजनीय शशीराव महाराज यांचे चिरंजीव संतोष महाराज जे आपल्या गावात आल्यानंतर तिथे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये असे विषय घेण्यात आले की जे सध्या मिडल ईस्ट देशांमध्ये जे युद्धाची परिस्थिती सुरू आहे, त्या अनुषंगाने जे आपल्या देशामध्ये LPG गॅस ते तुटवडा जाणवते, तर त्याचंच एक गावकऱ्यांनी बारीपाडा असेल, चावडीपाडा असेल, मोहगाव असतील, आपले माननीय पद्मश्री चैत्रामदादा पवार, सरपंच अनिल पवार, सरपंच रमण बैरम, सरपंच लक्ष्मण माले, असे प्रमुख गावकऱ्यांची किंवा सरपंच एकत्रित बैठक झाली बारीपाडा, मोहगाव, चावडीपाड्यामध्ये. इथं असं ठरवण्यात आलं की आपण आम्ही योजना ज्या गॅस असेल, तर ते आमच्या या गावांमध्ये जवळपास 450च्या आसपास गॅस आहेत. किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आम्हाला योजनेमध्ये मिळालेले गॅसेस आहेत ते आहेत. ते असं ते सगळे आम्ही 6 महिन्यापर्यंत ते गॅस भरणार नाही, असं गावकऱ्यांनी एक हे सांगितलं की आपण जे आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे, जे पक्के घरांमध्ये किंवा जे असं राहतात किंवा त्यांना ते चुली पेटवता येणार नाही, अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल, त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलेलं आहे. आणि आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. चावडीपाड्याचे 1500, बारीपाड्याचे 1100 लोकसंख्या आहे. असं करून या सगळ्या गावामध्ये ठरवण्यात आलेले आहे. बसलो होतो एकत्र आम्ही घरातले फॅमिली पूर्ण, आणि लक्षात आलं की या आखाती युद्धाच्या एकूण सावटमध्ये आपण देशासाठी काय करू शकतो. आपण तर युद्धासाठी कुठे जाऊ शकत नाही, किंवा आपले खूप असे बंधू आहेत की ते सीमेवरती सैनिक म्हणून काम करतायत, हे तर त्याचं आयुष्य देतात. आपण काय करू शकतो हा विचार मनात आला, आणि लक्षात आला की आम्ही 110 कनेक्शन गॅसचे आहेत. गॅस टंचाईमध्ये जो भविष्यात प्रश्न येणार, यासाठी आपण छोटंसं काम करू शकतो का, असा विचार आला. आणि आम्ही अनिल पवार सरपंचाला मी फोन केला, बोलून घेतला. आम्ही एकत्र बसलो आणि त्यांनी म्हटलं की हा खूप स्वागतार्ह विषय, आपण राष्ट्रासाठी खूप काही नाही पण छोटंसं काम करू शकतो ना. राम सेतू बांधताना खारुताईचा जो हिस्सा होता तो आपण उचलू शकतो का, असा एक विचार आला. आणि त्याला एकमताने होकार दिला की आपण हे करू शकतो. 6 महिन्यासाठी काही बघितल्याने असा विषय केला की आम्ही 1 वर्षासाठी गॅस भरणार नाही, इथपर्यंत तयारी लोकांची आहे. तर मला असं वाटतं की हा खूप चांगला निर्णय वनवासी कल्याणाश्रमाच्या विचारधारेतनं गावात रुजला आहे, आणि आपण राष्ट्रासाठी म्हणूया की देशासाठी एक कदम छोटंसं योगदान देऊ शकतो का, याच्यात सरपंचाचा मोठा रोल आहे. आणि आजूबाजूच्या आमच्या सगळ्या नागरिकांनी पण याला सहकार्य केलंय. सरपंचाने लगेच 2 गावातल्या सरपंचांना बोलवलं, मोहगाव आणि चावडीपाडा, त्यांना याच्यात सहभागी करून घेतलं. मला असं वाटतं की हा निर्णय ना, हा राष्ट्रासाठी मोठा नव्हे पण छोटासा का असेना एक मदतीचा हातभार आपण लावू शकतो. शेवटी आपण भारतीय आहोत आणि आपल्या देशासाठी विचार करणं ही आपली गरज आहे. आणि त्याच्यात छोटे छोटे गावं जर सहभागी झालेत तर खूप मोठं परिवर्तन होऊ शकेल असं मला वाटतं.